पानी दाना देख ना उधर बॉटल पानी पानी दाना पीने का है क्या और है बॉटल देना चाहिए चेंडू आणि टोललेला आहे चेंडू पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलेला आहे कव्हरच्या दिशेने मारलेला आहे चेंडू जातो आहे तो सीरमा रेषा पार मिळतात रन 4 दक्षा 11 संघाला जिचं आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळालेलं आज सकाळच्या सत्रामध्ये तसंच काल आगरी कोळी 40 वर्षावरील मॅच मध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी वैयक्तिक 44 धावा मारल्या होत्या पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता नील दादरकरचा प्रयत्नाला यश मिळालेले नाही चेंडू जातोय तो निर्धाव चांगली सुरुवात अज्जूची 3 चेंडूवरती 8 धावा गेल्या होत्या पण पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे अज्जूने एक विकेट घेतलेला एक डॉट बॉल टाकलेला आहे शेवटचा चेंडू संत गतीचा चेंडू अतिशय संत असा आणि मारलेला आहे त्याला पॉइंटच्या दिशेने मारतायत ग्राउंडेड शॉट जातोय तो सीमारेषे बाहेर रन मिळतात 4 चौकार नील दादर
एक गडी बाद 12 धावा. शेवटच्या चेंडूवरती नील दादरकर यांनी सुंदर असा आपल्याला एक कलात्मक फटका बघायला मिळालेला. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो स्मिथ. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक याआधी आपल्याला बघायला मिळालेलं आहे स्मिथच्या माध्यमातून. आणि आता टोलेला चेंडू, वा ट्रिपल कॅच, कॅच ऑफ द मॅच बघायला मिळालेला आहे आपल्याला स्मिथच्या मार्गदर्शनातून. आपल्याला थँक्यू. अप्रतिम कॅच आपल्याला बघायला मिळतं आजच्या सकाळ ते आज SPL मध्ये. आपल्याला 3 चांगल्या कॅच बघायला मिळालेल्या आहेत. त्यामधलं मला वाटतं की ह्याच्या आधीची जी एक कॅच पकडली होती ती लॉंग कव्हरच्या दिशेने एका हातामध्ये धावत येऊन कॅच पकडली, पण त्याच्यापेक्षाही भन्नाट कॅच आपल्याला इथं बघायला मिळते ती स्मिथची. ज्या जोराने बॉल टाकला होता त्याच जोराने तो चेंडू त्याच्याकडे आला आणि कॅच पकडलाय आणि गडी बाद केलेला आहे. खूप मोठा झटका लागतोय तो राजच्या रूपाने दक्षा 11 संघाला. फलंदाजीसाठी आता राजची जागा घेतोय तो विशाल. दुसरा सेमीफायनलचा सामना अष्टविनायक 11 विरुद्ध दक्षा 11. नाणेफेकीचा कौल जिंकलेला अष्टविनायक आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. 2 गडी बाद झाले तर धावसंख्या झालेली आहे ती 12. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता आणि सुरक्षितरित्या फक्त बॅट त्यांनी ठेवली होती विशालने. निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल टाकलेला आहे पुन्हा एकदा. अप्रतिम कामगिरी आपल्याला बघायला मिळते स्मिथ कडून. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बैठक घेऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केलेली आहे तिकडे जयेश म्हात्रे यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. मॅन ऑफ द मॅच ठरले होते जयेश म्हात्रे. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल विशाल याला. आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सज्ज झाला आहे तो नील दादेरकर. धावसंख्या पुढे सरकते ती 13. SPL 2024 पर्व पहिले. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न नील दादरकरचा, पण प्रयत्नाला काही यश मिळत नाहीये. निर्धाव चेंडू अजून एक स्मिथचा. वाकडण्याजोगी गोलंदाजी आपल्याला अचूक टप्पा, अचूक लेंथ बघायला मिळते. व्हेरिएशन खूप चांगलं करतात आपल्या गोलंदाजीमध्ये स्मिथ. आता मात्र लो वोल्टा चेंडू मारलेला आहे लक्ष्याच्या दिशेने. सुंदर असा, सुंदर अप्रतिम असा थ्रो आपल्याला बघायला मिळतोय गौरव वाकडे यांच्या
अनिकेत नितीन यांनी स्वतः सुद्धा पारितोषिके लावलेले आहेत या टुर्नामेंटमध्ये आणि त्यांच्यावरही पुन्हा पारितोषिकाची बरसात होते. अनिकेत याच्याकडून 2 षटकार लागोपाठ लगातार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच आमचे मित्र माझ्या बाजूला बसलेले आहेत ते जितेश माळी यांच्याकडून 3 षटकार लगातारला 1001 रुपयाचं पारितोषिक नितीनसाठी. नितीन यांनी या टुर्नामेंटमध्ये षटकारांसाठी आणि विकेटसाठी पारितोषिक ठेवले 500 रुपयाचं. रोहित मात्रे यांच्याकडून पण बरसात होते पारितोषिकांची. 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक नितीनसाठी. ओहो सुंदर अप्रतिम गोलंदाजी, ब्लॉक होल, डेथ लेंथ वरती बॉलिंग करतायत आणि विशाल यांना पूर्ण अडकवून टाकलेलं आहे ते स्मिथनी. सुंदर गोलंदाजी, गोलंदाजी षटक संपतंय. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 आणि फक्त धावा दिल्या आहेत त्या एकच धाव दिलेली आहे आणि 2 विकेट यांच्या गोलंदाजीमध्ये मिळालेले आहेत. एक रनआउटची आणि एक कॅचची. अप्रतिम कॅच घेतला होता, झेल घेतला होता स्मिथ यांनी. बघायला मिळते जयेश म्हात्रे असू दे, निलेश पवार असू दे आणि आत्ताच आपण बघितली याची देई याची डोळा तो स्मिथ असू दे. जयेश म्हात्रे यांनी जर हॅट्रिक घेतली विकेटची तर त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक रोहित म्हात्रे यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी फक्त 2च रन दिले होते आणि विकेट घेतल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच ठरले होते. जयेश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज आणि आता मात्र नितीन तोलवण्याचा प्रयत्न करत होता तिकडे पुन्हा एकदा. ओहो ओहो संधी होती पुन्हा तसंच मारण्याची, तसाच विकेट घेण्याची, पण प्रयत्नाला यश मिळालेलं नाहीये. सुमित यांना पुन्हा एक संधी चालून आली होती. फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा एक पारितोषिक इथे ठेवण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि आता मात्र टोलवलेला आहे चेंडू, तो जातोय, तो खेळाडूच्या हातामध्ये विसावतोय पण हात में आया पर मुंह न लगा अशी परिस्थिती झाली आहे तिकडे. दिनेशजी पंधेरी यांच्याकडून मिस झालेला आहे. खूप मोठं जीवदान मिळालेलं आहे विशाल याला आणि जयेश म्हात्रे यांचा विकेट मिस झालेला आहे. फलंदाजीसाठी आलेला आहे आपला सगळ्यांचा आवडता नितीन. याच्यावरती पारितोषिकांची भरमार झालेली आहे. 100पेक्षा 1 पारितोषिक याच्यावरती लागलेली आहेत. ओहो अप्रतिम गोलंदाजी, सुंदर कव्हर्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्नाला यश मिळालेलं नाहीये. प्रयत्नाला यश मिळालेलं नाहीये. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळते. जयेश म्हात्रे याच्याकडून इनस्विंग बॉल टाकला होता त्यांनी, मिळाला नाही तो नितीन यांना. आणि आता मात्र थोडासा बाहेर चेंडू आणि जातोय तो स्वेअर चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या झालेली आहे ती 16. चेंडू झालेले आहेत ते 3. आणि पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली, खेळाडू सज्ज आणि झेलबाद झालेला आहे तो नितीन सटालिया.
जी माळी आणि तसेच प्रकाशजी म्हात्रे यांना दोघांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा प्रदीपजी साऊ यांच्यासाठी. SPL 2024 पर्व पहिले यांच्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेळात वेळ काढून आपण आलात, उपस्थिती दर्शवली याच्याबद्दल. पुन्हा आपण आता खेळाकडे वळूया. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 4 धाव चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 16. एक रन आलेला आहे 5व्या चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक, माफ करा, शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 17. आता मात्र आकुटप्प्याचा चेंडू फिरवलेला आहे, तो लेग साईडच्या दिशेने चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. गडी बाद झालेले आहेत ते 4. थँक्यू डीजे, थँक्यू. HM साऊंड सिस्टम हेमंत मानकर याच्या माध्यमातून आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय. दिनेश पंदेरे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेले आहेत. तो HM बोलला मला. दिनेश पंदेरे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेले. दिनेश पंदेरे यांनी जर हॅट्रिक घेतली तर प्रमोद पाटील यांच्याकडून 500 रुपये, तसंच रोहित म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न विशाल याचा. एकच धाव मिळालेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला तिकडे बघायला मिळते. फलंदाजीसाठी आलेला आहे तो नितेश. या आधीचा जो सामना झाला सेमीफायनल 1 नंबरचा सामना, याच्यामध्ये सुंदर 11 यांनी बाजी मारलेली आहे आणि फायनल मध्ये मोठ्या दिमागात ते प्रवेश केलेला आहे. SPL 2024 पर्व पहिले मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि संस्कृतीची अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. पर्व पहिले आणि आता मात्र सुंदर असा झेल आपल्याला बघायला मिळतो. एसटीच्या मागे झेललेला आहे. नितेश बाद झालेला आहे. राहुल आलेला आहे तो खेळाडू. कोण आहे भाई? फलंदाज, बॅट्समन, प्रणव, बॅट्समन सौरभ. फलंदाजीसाठी आलेला आहे तो सौरभ. 5 गडी बाद झालेले आहेत. नितेशच्या रूपामध्ये एक मोठा झटका लागलेला आहे तो दक्षा 11 संघाला. धावसंख्या अजूनही अडकलेली आहे ती 19 या धावसंख्येवरती. आणि आता टोललेला चेंडू बघूया, विसावतोय का खेळाडूच्या हातामध्ये. गडी बाद झालेला. अजून एक झटका. 2 चेंडू 2 गडी.
पारितोषिक पटकावण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे. एक विकेट आणि 500 रुपये प्रमोद पाटील यांचं पारितोषिक, तसेच 500 रुपये रोहित म्हात्रे यांचं पारितोषिक आणि त्याच्याबरोबर नितीन सटालिया यांचं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते कमवू शकता. बघा एक बॉल किती किमती आहे तुमच्यासाठी दिनेश पंधेरेजी. बॅट्समन नेम सांगायचंय. ओहो सुंदर अप्रतिम चेंडू. प्रयत्न खूप चांगला होता पण प्रयत्नाला यश मिळालं नाही. बॅट्समनचं नेम सांगायचं प्लीज. या बॉलला विकेट मिळाली तरी सुद्धा प्रमोद पाटील यांच्याकडून 500 रुपये. आणि आता मात्र बहुतेक विकेटचं पतन होतंय का ते बघूया. ओ हो 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 नशिबाची साथ नाहीये दिनेश पंधेरे यांना. मिस झाले त्यांचे पारितोषिके. सुद्धा विकेट घेतली तर प्रमोदजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आता मात्र पारितोषिकाची मानकरी ठरलेले आहेत. नशिबाची साथ लाभलेली आहे. चूक आणि उत्कृष्ट अशी कामगिरी करणारा खेळाडू म्हणजे दिनेश पंधेरे. एका षटकामध्ये 3 विकेट आणि एकच धाव दिलेली आहे. याच्या आधी सुद्धा 3 विकेट घेतल्या होत्या पण धावा जास्त होत्या. पण आतापर्यंत सुंदर अशी कामगिरी आपल्याला बघायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 19. मला खरोखरच कौतुक करावं वाटते आणि खूप त्यांना थँक्यू बोला असं वाटतं. ते म्हणजे प्रमोदजी पाटील. त्यांनी जे पारितोषिक लावलं होतं हॅट्रिक साठी होतं पण दिनेशनी विकेट घेईपर्यंत त्यांनी आपलं पारितोषिक बदललं नाही, चालूच ठेवलं आणि मानकरी ठरलेले आहेत ते दिनेश पंधेरे. त्यांना साथ मिळत नव्हती नशिबाची आणि शेवटी त्यांनी प्रयत्न करून दाखवला. विश्वनाथ म्हात्रे आलेले आहेत. शिंपोली गावातले एक लाडकं आणि उमद व्यक्तिमत्व. प्रमोद पाटील यांच्याकडून 2 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती फिरवून मारलेला फटका पण तो जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. यश गुप्ता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी आकाश गुप्ता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आकाश गुप्ता सेमीफायनल सामना नंबर 2. आणि विशालच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय तो 1 बाउन्स चौकारासाठी सीमा पार रन मिळतात. येऊ दे त्याला पहिला. आता मात्र एक लेग साइडच्या दिशेने चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर चेंडू अवांतर धाव मिळते व्हाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 25. चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला होता विशालच्या बॅटमधून. 4 धावा मिळाल्या आहेत. शेवटचं षटक आपल्याला मार्गस्थ आहे. 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. आकाश गुप्ता गोलंदाजीसाठी. सेमीफायनल सामना नंबर 2 अष्टविनायक विरुद्ध दक्षा 11. सुंदर 11 आधीच फायनल मध्ये दाखल झालेले याची नोंद घ्यायची आहे. आता मग पुन्हा एकदा शॉट मारलेला आहे आणि हा चेंडू जातोय तो एक चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. रन मिळतात 4.
मिळतोय तो विशालला. वन बाउन्स सीमारेषा पार. मामा हे मामा दयानंद माळीचं पद काय तालुका उपाध्यक्ष. दयानंदजी माळी बोरिवली विधानसभा तालुका उपाध्यक्ष इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. आता मात्र एक पुन्हा स्क्वेअर चेंडू एक अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 30. हो हो, आता मात्र एक अचूक चेंडू अचूक टप्पा टाकलेला आहे आणि बोल्ड झालेला आहे. त्रिफळाचीत झालेला आहे तो म्हणजे आकाश. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड विधानसभा तालुका अध्यक्ष श्री सुनीलजी गमरेजी यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सुनील गमरेजी. माफ करा इथे स्कोरिंग मध्ये थोडीशी गडबड झालेली आहे. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे 30. फलंदाजीसाठी आलेला आहे तो तेजस. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला आहे तो विश्वनाथ म्हात्रे. नॉन स्ट्राईकला आहे तो तेजस. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 30. षटकार मारला तर रोहित म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये तसंच प्रमोद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. विश्वनाथ म्हात्रे यांच्यावरती लावण्यात आलेल्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि विश्वनाथ यांनी सुंदर असा पॉइंटच्या वरून पटका मारलेला आहे. एक बाउन्स एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. अप्रतिम थ्रो आपल्याला खरोखर सुंदर असा थ्रो बघायला मिळतोय आणि पहिला ऑल आउट इथे आपल्याला झालेला बघायला मिळतोय. SPL 2024 पर्व पहिला
सेमीफायनलचा सामना नंबर 2 अष्टविनायक 11 विरुद्ध दक्षा 11. दक्षा 11 यांनी फलंदाजी करताना 31 धावा केलेल्या आहेत आणि 32 धावांचं लक्ष दिलेलं आहे जिंकण्यासाठी अष्टविनायक 11ला. याच्या आधी जो सामना झाला होता सुंदर 11 आणि राम फाउंडेशन यांच्यामध्ये सुद्धा 31 धावा केल्या होत्या आणि 32 धावांचं आव्हान दिलं होतं जिंकण्यासाठी. सुंदर 11 यांनी सामना जिंकलेला आहे आणि ते दिमाखामध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता बघूया की अष्टविनायक आपलं लक्ष्य पूर्ण करतात का आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवतात का. यापुढचं जे समालोचन असेल ते मी माझा मित्र नरेंद्रजी यांना मी विनंती करतो की आपण सांभाळायचंय. हेलो हेलो आवाज दे ना. हेलो 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 याचा आवाज दे ना. हॅलो हॅलो हेमंत याला आवाज दे ना. हॅलो 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 गेटवरती जी गाडी उभी आहे दुचाकी उभी आहे मुख्य गेटच्या बाहेर MH47 AF 6723 कृपया आपण त्वरित ती गाडी काढायची आहे. त्याचबरोबर दुसरी गाडी आहे MH02 DX 2211 ओळखीची गाडी आहे वीरेंद्र म्हात्रे यांची. कृपया गाडी साईडला करायची आहे समोर पार्किंग करायची आहे आणि सहकार्य करायचं आहे. याचबरोबर मी सांगू इच्छितो की आपले रुपेश जी आहेत ते खरोखरच सुंदरच आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्याला मदत करताय. ज्या गाड्या उभ्या आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद रुपेशजी. चला आपण आवाज ऐकला सागरजींचा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी लढत या ठिकाणी पाहायला भेटते. समीकरण असं सर या ठिकाणी पाहायला भेटते. पहिल्याच सेमीफायनलमध्ये 31 धावा बनल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या सुद्धा सेमीफायनलमध्ये 31 धावा बनताना आपण पाहिल्या. अज्जू आणि आकाश सलामीची जोडी पाहायला भेटते. पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच ही सुद्धा रंगतदार लढत सर आपल्याला पाहायला भेटलेली. एक सेकंड सेमीफायनल आपण पाहू शकतो या स्पर्धेची. विशालला आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू ब्लॉक होलचा चेंडू पाहायला भेटला. फक्त 31 धावा आपण बघितल्या आणि संध्याकाळचं सत्र आहे म्हणजे 31 धावा सुद्धा एक चांगलं डिपेंड होऊ शकतो. परंतु 5 षटकं असतील. अजय आणि आकाश अज्जू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक येतोय काऊ कॉर्नर रिजनमध्ये. एक धाव जे होते संघाचा श्री गणेश होतोय. ओपन इज अकाउंट संघाचं खातं ओपन केलं जाते. अष्टविनायक नाणेफेकीचा कौल जिंकला होता. त्याच्यानंतर फिल्डिंग कुठेतरी घेतली होती. त्याच्यानंतर कुठेतरी चांगली गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. आता मात्र फलंदाजीवरती मदार असेल. पुन्हा एकदा लगातारचा तिसरा चेंडू ब्लॉकवर म्हणजे ज्याला क्रिकेटमध्ये सबमरीन डिलिव्हरी असं संबोधलं जातं असा चेंडू सर हाताळताना या ठिकाणी पाहायला भेटतोय. आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल काय गोलंदाजी कौतुक करावं लागेल. जरी आमच्याकडे धावसंख्या थोडीशी कमी असली तरी सुद्धा आम्ही सुद्धा मॅच खेळायला आलो. आम्ही सुद्धा क्रिकेट खेळायला आलोय आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाज दाखवतोय विशाल. याच्या माध्यमातून पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या फक्त एक या आकड्यावरती. कुठेतरी मोठे फलंदाज आहेत. एका बाजूला अजय दुसऱ्या बाजूला आकाश. तर त्यांना कुठेतरी बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी होताना आपण पाहू शकता विशाल. याला SPLची दुसरी लढत पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. त्याला भेदून जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौका.
देताना आपण पाहू शकतो आकाशच्या बॅटमधून येतोय चौकार. नक्कीच ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र येताना दिसतोय. आपण जर पाहिले आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. पहिले षटक अजूनही प्रगती पथावरती असताना एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. नक्कीच पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. SPL 2023 माफ करा 2024 या ठिकाणी पाहायला भेटते. पुन्हा एकदा एक धाव अर्जित होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होते. धावसंख्या बिनगडी 7. आपण जाऊया पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड विधानसभा तालुका अध्यक्ष श्री सुनीलजी गमरे यांचं इकडे आगमन होतंय. आयोजकांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने सर तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. मी प्रकाशजी म्हात्रे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यालय सचिव यांना विनंती करतोय की आपण सुनीलजी गमरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा सुनीलजी गमरे साहेबांचं. तसंच भाऊराम माळी यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण यायचं आहे त्यांच्या स्वागत समारंभासाठी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड विधानसभा तालुका अध्यक्ष श्री सुनीलजी गमरे. खूप खूप धन्यवाद सर. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित मान्यवर त्यांचं शब्द सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. काय फटका सजवलाय. शॉट ऑफ द टुर्नामेंट हा फटका ठरू शकतो परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा अर्जित होत आहेत. चांगला फटका सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला भेटला. केविन पीटरसनची आठवण करून देणारा फटका या ठिकाणी सर येताना पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. अगदी सकाळपासून आपण उल्लेख करतोय ब्रायन लाराची आठवण करून देतोय. हा आकडा त्याच्या नावावरती असा एक विक्रम असेल की टेस्ट क्रिकेटमध्ये 400 धावा करण्याचा कारनामा त्याच्या नावावरती आहे आणि तो विक्रम अजूनही कायम अबाधित आहे. पुन्हा एकदा स्टेजच्या समोर जे आपले मित्रपरिवार आहेत सर्व कमिटीचे आयोजक स्टेजच्या समोर त्यांनी थोडंसं साईडला यायचे विनंती असेल. स्टेजच्या समोर जे आहेत ना त्यांनी बाजूला व्हायचे. गोलंदाज असतील नितीन याला ज्याच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ सकाळच्या सत्रापासून सर राहिला आहे परंतु आता कुठेतरी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी हा सामना जिंकायचा असलं तर करावी लागेल. लोअर फुलटच चेंडू त्याला भेकून दिले. मिड विकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. 1 धाव अर्जित होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच आत्तापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला दोन्ही संघाकडून पाहायला भेटली. दुसरी लढत सेमीफायनल मेगा सेमीफायनल म्हणावी लागेल या ठिकाणी पाहायला भेटेल. पहिल्या सेमीफायनलचा विचार केला तर त्या सामन्यामध्ये सुद्धा 31 धावा बनव्या. त्याच्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सुद्धा 31 धावा. काय फटका सजवलाय. अगदी सरळ सीमारेषेच्या पलीकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार मिळतील धावा 4. येतोय चौकार. आवश्यकता असेल. नितीन पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार परंतु त्या ठिकाणी आहे प्रोटेक्शन. पाहूया काय करतोय. एक सोपा झेल धरणीला दान होतोय आणि जसं मी सकाळी सांगितल्याप्रमाणे ठीक आहे थोडीशी संधी होती पण समजू शकतो. धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. आपण पाहतोय दुसरी सेमीफायनल दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धावसंख्या
पहिला चेंडू पंचाकडे दाद मागतायत, काय घडतंय? नट आउट. पंच तटस्थ राहिले या ठिकाणी. गोलंदाज मिहीर याला आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, परंतु आता कुठेतरी सर दडपणाखाली चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता असेल, कारण का एक महत्त्वपूर्ण मॅच इथे जर हा सामना गमावला तर या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. पुन्हा एकदा काय भन्नाट वेग सर पाहायला भेटू या ठिकाणी, परंतु आता मात्र मिस होतोय. गॅदर विकेटच्या मागे डिग्रेशन झोनमध्ये 1 धाव मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना 16 चेंडू 14 धावा. काय घडतंय, काय बिघडते? नक्कीच एक मोठं आयोजन पाहायला भेटते आणि एक चांगली मॅच या ठिकाणी, चांगलं बॅटर रंगताना पाहायला भेटते. मोठ्या फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा खेळाडू आहे, परंतु कुठेतरी त्याला बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय. गोलंदाज मिहीर याला आपण पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, परंतु एका दुसरा विकेट मिळेल का? कारण का अजूनही एक सुद्धा गडी गमवलेला नाही आहे. कारण का चांगली अजय आणि अक्षय, चांगली लयबद्ध आपल्याला फलंदाजी आकाश याच्या माध्यमातून लयबद्ध फलंदाजी होताना या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटते. प्रोटेक्शन आहे, त्याला भेदून जाईल, सीमारेषा पार मिळतील धावा. 6 येतोय षटकार अगदी आमच्या मान्यवरांना. आपण तेजसला पाहू शकतो. सकाळच्या सत्रामध्ये एका हाताने ज्याने कॅच पकडला आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली होती, आणि आज त्याचा वाढदिवस आहे. स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परंतु कुठेतरी दडपणाखाली असेल, कारण का 11 चेंडू आणि 4 धावा. तेजस याला आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचे 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 3 धावांची आता मात्र आवश्यकता असेल, म्हणजेच 10 चेंडू 3 धावा, 3 धावा 10 चेंडू. नक्कीच एखादा षटकार चौकार प्रेक्षकांचं मनोरंजन करेल का? या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु कुठेतरी याच्या अगोदरच्या षटकामध्ये बांधून ठेवले. जसं मी सांगितल्याप्रमाणे हा खेळाडू मोठा फटक्यासाठी जाणला जातो. चेंडू जाईल, सीमारेषा पार मिळतील